हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण रिसिट अँड पेमेंट म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम नंबर 8 बघणार आहोत. आता याच्यामध्ये काय दिले बघा. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019. ही गिव्ज यू द रिसिट अँड पेमेंट अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31 March 2020 अँड द ॲडजस्टमेंट. प्रिपेअर income and expenditure account and balance sheet for the year ended 31 March 2020. आता या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपल्याला दरवेळेला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिसिट अँड पेमेंट सांगितलेले असतात आणि मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट देत असतात याच्यामध्ये. पण आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त रिसिट अँड पेमेंट सांगितलेलं आहे, म्हणजे खर्च किती झाला आणि इन्कम किती झालेला आहे हे या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे. हा प्रॉब्लेम आपल्या टेक्स्टबुकमधलाच आहे. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी आता ह्या इमेजमध्ये दिसत असेल, मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे कशा पद्धतीने रिसिट अँड पेमेंट दिलेलं आहे त्यांच्या याचं खर्चाचं सगळं, म्हणजे किती मिळालेले आहेत यावर्षी आणि किती खर्च झालेले आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी काय केलेलं आहे, जसं आपण फायनल अकाउंटला करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं की आता कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजेच हे कॅपिटल फंड म्हणून असतं, म्हणजे जे व्यवसायात गुंतवलेलं कॅपिटल. म्हणून हे काय करायचं आपण, मी इथं BL लिहिलं आहे म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर व्हिजिट फी. आता आपल्याला या ठिकाणी पुस्तकात जर बघितला तर आपल्याला काय घालायचं इथं एक्सपेंडिचर आणि इन्कम अकाउंट. जसं इथं आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलं असतं. रिसिट अँड पेमेंट, रिसिट हे डाव्या साईडला असतं, पेमेंट हे उजव्या साईडला असतं. परंतु ॲक्च्युली आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना डाव्या हाताला आपल्याला एक्सपेंडिचर येणार आणि उजव्या हाताला आपल्याला इन्कम येणार. म्हणजे जसं प्रॉब्लेममध्ये असेल त्याच्या क्रॉस इफेक्ट आपल्याला करावे लागणार आहेत. म्हणजे प्रॉब्लेममध्ये रिसिट हे डाव्या बाजूला असणार आहे, तर सोल्युशनमध्ये ते ॲज अ इन्कम म्हणून उजव्या साईडला असणार आहे. आणि प्रॉब्लेममध्ये पेमेंट म्हणजे खर्च जो काही दिलेला आहे तो उजव्या हाताला असणार आहे, पण प्रॉब्लेम सोडवताना तो डाव्या साईडला घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी मांडणी करायची आहे. तुमच्यासमोर पुस्तक असेलच, तुम्ही बघू शकताय. मग आता या ठिकाणी मी मार्किंग करत गेलेले आहे. पहिल्यांदा कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजे कॅपिटल, हे बिझनेसमधलं कॅपिटल आहे, गुंतवलेलं कॅपिटल आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला म्हणजे नेहमीप्रमाणे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट घालायचं आहे आणि बॅलन्स शीट घालायचं आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. मग इथं आपण आखून ठेवायचं आहे सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर पोस्टिंग करत जायचं आहे. कॅश इंट्रोड्यूस्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. आता व्हिजिट फी रिसिट साईडला आहे. व्हिजिट फी म्हणजे आपल्याला मिळालेलं इन्कम, रिसिट साईड म्हणजे आपल्याला मिळालेलं इन्कम, आलेले पैसे व्यवसायामध्ये. मग आता याच्यात व्हिजिट फी किती आहे, 10,000 आहे. हे काय करायचं आहे आपल्याला, प्रॉब्लेम सोल्युशन मांडत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचरला घ्यायचं आहे. म्हणजेच सोल्युशनच्या डाव्या साईडला उजव्या साईडला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रिसिट फ्रॉम डिस्पेन्सरी म्हटलेलं आहे. हे सुद्धा काय करायचं आहे, इन्कम साईडला घ्यायचं आहे. आपण प्रॉब्लेम सोडवताना सुरुवातीला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इन्कम आणि एक्सपेंडिचर म्हणत असतो, परंतु अकाउंटचा म्हणजे कॉलम आखत असताना पहिल्यांदा एक्सपेंडिचरचा कॉलम येणार, नंतर इन्कमचा कॉलम येणार याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर रिसिट फ्रॉम डिस्पेन्सरी हे इन्कम साईडला घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर सन्ड्री रिसिट जे सांगितलेलं आहे हे 5,000 आहे, हे सुद्धा इन्कम आहे, त्यामुळं इन्कम साईडला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट साईडला फर्निचर आहे. फर्निचर हे असेटला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे असेट कोणते आहेत, तेवढ्यासाठी मी सांगितलं तुम्ही फायनल अकाउंट हे परफेक्ट करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक अकाउंटमध्ये आपल्याला बॅलन्स शीट येणार आहे, कुठले घटक कुठल्या ठिकाणी येणार हे माहिती असणं गरजेचं आहे. आता फर्निचर हे असेट आहे त्यामुळे असेटला जाणार. इक्विपमेंटसुद्धा असेट आहे त्यामुळे असेटला जाणार. तर पेमेंटमध्ये म्हणजे हे खरेदी केलेलं आहे, पेमेंट केलेलं आहे म्हणजे हे काय केलेलं आहे, खरेदी केलेलं आहे. त्याच्यानंतर बाय ड्रग्ज म्हटलेलं आहे. ड्रग्ज म्हणजे काय, औषधं, हॉस्पिटलसाठी लागणारी औषधं ती खरेदी केलेली आहेत. मग आता हा खर्च आहे म्हटल्यानंतर एक्सपेंडिचर अकाउंटला घ्यायचं आहे. म्हणजे सोल्युशनमध्ये एक्सपेंडिचर अकाउंट डाव्या साईडला मांडायचं आहे. त्याच्यानंतर सॅलरीज आहे, हा सुद्धा खर्च आहे, त्याच्याखाली येणार, एक्सपेंडिचरला येणार. त्या पुढं रेंट आहे, रेंटसुद्धा एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. म्हणजे पेमेंट ही सगळी बाजू आपली काय आहे, खर्चाची बाजू असते. त्याच्यानंतर कन्व्हेन्स अलाउन्स म्हणजे येण्या जाण्याचा खर्च, कन्व्हेन्स अलाउन्स ज्याला म्हटलं जात असतं, तो सुद्धा एक खर्चच आहे.
त्याच्यानंतर स्टेशनरी काही खरेदी केलेली आहे त्यामुळे हे एक्सपेंडिचर अकाउंटला येणार आहे. इथं मी चुकून पी लिहिलेलं आहे, ॲक्च्युली ई लिहायला हवं होतं एक्सपेंडिचर अकाउंटला. त्याच्यानंतर स्टेशनरी खरेदी केली आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस हे सुद्धा एक्सपेंडिचरला येणार आहे. आणि जर्नल म्हणजे ओव्हरऑल सर्वसामान्य खर्च जे सांगितले आहे जनरल खर्च ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक्सपेंडिचर साईडला येणार आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग्ज आपण काय करतो नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटलमधून वजा करतो, त्यामुळे त्याची पोस्टिंगही तिथे येणार आहे, मी तिथे लिहिलेलं नाही. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, केव्हाही बॅलन्स शीटला कॅशचा बॅलन्स नेत असताना जो पेमेंट साईडला लास्टला कॅरीड डाऊन म्हणून दिलेला असतो तोच आपण घ्यायचा आहे, कारण तो वर्षाच्या अखेरीचा बॅलन्स असतो आणि तो आपले असेट असते म्हणून तो बॅलन्स घ्यायचा आहे. काही वेळेला तुमच्या रिसीटमध्ये सुरुवातीला सुद्धा कॅश इन हँड कॅश ॲट बँक दिलेला असतो, तो गृहीत धरायचा नाही. फक्त पेमेंट साईडला जो लास्टला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं जो मेन्शन केलेलं असतं तोच फक्त असेटला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दिसेल काही मी टिकमार्क केलेले आहेत. हे टिकमार्क कशासाठी केलेले आहेत, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत त्याच्यासाठी मी टिकमार्क केलेलं आहे. आता व्हिजिट फीवरती ॲडजस्टमेंट आहे, रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरीसाठी ॲडजस्टमेंट आहे, सन्ड्री रिसिप्टसाठी काही ॲडजस्टमेंट नाही आहे. म्हणून मी इथं टिकमार्क सुरुवातीला का केलेलं आहे, कारण आपण जसं पोस्टिंग करत जाऊ ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे तिथं आपण म्हणजे नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा ट्रेडिंग अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला आपण इनर कॉलम एक आखतो आणि आउटर कॉलम असं या इथं देखील तसंच करावं लागतं. मग ती अमाऊंट ही ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ती इनर कॉलमला घ्यायची, म्हणजेच व्हिजिट फीची अमाऊंट आपण काय करायची आहे इनर कॉलमला घ्यायची आहे. मग त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ती आपण बघूया, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटचा इफेक्ट करायचा आहे. इथं सुद्धा सेम ॲडजस्टमेंट असतात, त्याचे दोन इफेक्ट होणार, एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आणि दुसरा बॅलन्स शीटला. हे दोनच अकाउंट या ठिकाणी घालावे लागत असतात. हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आपण घालतो ते ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणेच मेंटेन करावं लागत असतं. फक्त आपण फायनल अकाउंटमध्ये काय करतो ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं डिवाईड करतो, पण ते या ठिकाणी काही नाही आहे. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जसं आपण मेंटेन करतो त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे मेंटेन करावायचं असतं आणि तुम्हाला जे आयटम्स दिलेले असतात त्यांचं पोस्टिंग करावायचं असतं. आता जसं की मी सांगितलेलं आहे व्हिजिट फी हे आपलं रिसीट आहे. मग ही रिसीट आहे ही आपल्याला आपण इन्कम साईडला घ्यायची आहे, म्हणजेच सोल्युशनमध्ये उजव्या साईडला मांडायचं आहे आणि ॲडजस्टमेंट असल्यामुळे त्याला एक ओळ सोडायची आहे आणि खाली लिहायचं आहे. परत रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरीला सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, तिथं ती सुद्धा इन्कम साईडला घेऊन एक ओळ सोडायची आहे आणि आपल्या ॲडजस्टमेंट असल्यामुळे जिथं ज्याला ॲडजस्टमेंट आहे मी त्याला तिथं टिकमार्क केलेलं आहे. म्हणजे आधी टिकमार्क केल्यानंतर काय होतं की आपण ती अमाऊंट इनर कॉलमला घ्यायची आणि त्याच्यानंतर ती डायरेक्ट त्याच्यावरती जो काही ॲडजस्टमेंटमधला इफेक्ट असेल तो लेस किंवा प्लस किंवा लेस करून आउटरला घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट बघायचे आहेत. मी आता इथं मार्किंग केलेलं आहे कारण इथं प्रॉब्लेम एका पेजवर आहे आणि ॲडजस्टमेंट दुसऱ्या पेजवरती आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या पेजवरचं हे बघूया. कन्व्हेन्सला डोमेस्टिक कुठं म्हटलेलं आहे,
म्हणतात सरप्लस आणि लक्षात येईना